आयोजक हैं डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल और जूनियर कॉलेज सोलापूर। अशा भाजपला ठणकावून सांगायचं आहे, अरे तुमच्यात दम नाही, तुम्ही तुमच्यात मर्दानगी नाही, तुमच्यात हिंमत नाही। तुम्ही जर निवडणूक प्रत्येक वेळेस जर उमेदवार चोरून नेऊन चोरून नेऊन निवडणूक अधिकाऱ्यावर दमदाटी करून तुम्ही उमेदवारावर दम देऊन तुम्ही लोकांच्या लेकराचं भर चौकात बळी घेऊन गोळ्या घालून तलवारीनं त्याच्या पोटात तलवारीतून सुद्धा जीव घेऊन जर तुम्हाला निवडणूक करायची असेल तर तुमच्यापेक्षा इंग्रज 100 पट बरे होते। तुम्हाला लईच जर तुम्हाला सत्य भोगायचं नाही तर तुम्हाला नादाने एक काम करा, निवडणूक घाला चुलीत आणि तुम्हीच 50-100 वर्ष राज करा, तुमचा एकदा पोकात थंड होऊ द्या, त्याशिवाय तुमचं मन भरणार नाही। अरे मर्दासारखं निवडणूक लढा, ना मर्दासारखं निवडणूक लढू नका, लोकांच्या लेकराचा मारायचा बळी घेऊ नका। खरं तर या महाराष्ट्रातली पोलीस खरंच एक नंबर आहे, ती नादच करायला त्यांचा, पण त्यांची देखील जबाबदारी त्यांचं देखील कार्य खरंच त्यांनी पोलिसांचा हात बांधल्याचं, भाजपचं गृहमंत्री मुख्यमंत्र्यांनी पोलिसांचा हात बांधलेला तर पोलिसांना काही करताही नाही आणि याचा फायदा घेऊन त्यांनी डायरेक्ट विरोधकांना संपवण्याचं काम चालू केलेलं आहे। मला या माध्यमातून एकच सांगायचं, या पोलीस प्रशासनाचे हात मोकळे करा, एकदा सगळ्या महाराष्ट्रातल्या गुन्हेगारांचं सुप्र साफ केल्याशिवाय राहणार आहे। पण या भाजपवाल्यांना ती करायची नाही, भाजपवाल्यांना गुंडागर्दी वाढवायची आहे, भाजपवाल्यांना ही निवडणूक पापदर्शक करायची नाही, ही निवडणूक घोळ करायची आहे। ह्या निवडणुकीमध्ये त्यांना शेण खाण्याचं काम करायचं आहे, म्हणून त्या पद्धतीनं अशा पद्धतीने वागते। माझी या माध्यमातून थेट देवेंद्र फडणवीसाला विनंती आहे, अहो देवेंद्र फडणवीस साहेब, अहो तुम्हाला कुणीतरी चांगलं म्हणतंय का? अहो ती ओरिजिनल जी भाजप होती ना, ओरिजिनल त्यांनी जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, या भाजपच्या कार्यकर्त्याच्या घरावर तुम्ही नांगर फिरवला आणि भ्रष्टाचारी लाखो करोड रुपये भ्रष्टाचार केलेल्या माणसाला मान घेऊन तुम्ही बसून शिक्षा देण्याचं काम करताय। अहो तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाजपवाल्याचे झाले नाहीत, तुम्ही स्वतःच्या तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्यात झाले नाही, तुमच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून भाजप वोट केलं, त्यांची तुम्ही घरं उद्ध्वस्त करायला निघाला, तुम्ही बाकीच्यांचं तर काय करतात। म्हणून मला आपल्या माध्यमात सांगायचं आहे, ही सरकार जी आहे देवेंद्र फडणवीस, ही सरकार अजित पवार आणि एकनाथ शिंदेचं सरकार म्हणजे ही सरकार अत्यंत कपट आणि एकदम नाटक्यावरतीचं सरकार आहे। त्याच्यापेक्षा काही खान भाषेत त्यांना बोलावं लागेल, एवढी चीड निर्माण झालेली आहे। एखाद्या तरण्या बांधपोराचा बळी घेतला जातोय, अन्याय अत्याचार केला जातोय। ही सरकार खरंच इंग्रजांपेक्षा वाईट म्हणजे वाईट आहे, या सरकारच्या मनगटात ज्ञात नाही। यांनी आता सरळ 100 वर्ष निवडणुकीत लावून त्यांचा पोका थंड होत त्यांनी सत्ता भोगत बसावं। वेलकम टू डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज, जहां हम बनाते हैं मजबूत बुनियादें और संवारते हैं बच्चों का मुस्तकबिल। 10 एकड़ के विशाल कैंपस के साथ ये स्कूल सोलापुर के सबसे बड़े स्कूलों में से एक है। यहाँ नेचुरल फुटबॉल ग्राउंड, वॉलीबॉल कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट्स और बच्चों के लिए एक चिल्ड्रंस प्ले पार्क है। क्वालिफाइड टीचर्स के साथ साथ डिजिटल क्लासरूम्स भी है। बच्चों के ऑलराउंड डेवलपमेंट के लिए इंडोर स्पोर्ट्स अरेना, जिसमें टेबल टेनिस, चेस और कैरम बोर्ड जैसे गेम्स हैं। राइफल शूटिंग और आर्चरी की भी फैसिलिटीज़ तैयार की जा रही है। आत्मविश्वास बढ़ाने और आत्मरक्षा सीखने के लिए लड़कियों और सभी स्टूडेंट्स के लिए ताइक्वांडो एंड कराटे सेशंस रखे जाते हैं। साल भर 100 से ज़्यादा मज़ेदार एक्टिविटीज़ करवाई जाती है, जिनमें कम्युनिटी हेल्पर्स डे, अजान और कीरत कंपटीशन, वेजिटेबल मार्केट डे, वुजू डे, सलाह डे, मैथ्स क्विज, एनुअल स्पोर्ट्स डे और फूड फेस्टिवल जैसे कार्यक्रम शामिल हैं। बस फैसिलिटीज़ शहर के हर कोने से अवेलेबल है। अपने बच्चे की ओवरऑल डेवलपमेंट और बेहतर फ्यूचर के लिए आज ही एनरोल कीजिए डॉक्टर असदुल्ला खान इंग्लिश मीडियम स्कूल एंड जूनियर कॉलेज में।